नमस्कार. खरं तर आज दक्षिण वायव्य मतदारसंघातील खासदार संजय दिना पाटील यांच्याकडे पत्रकारांनी काही माहिती विचारण्यासाठी संपर्क केला किंवा त्यांना समक्ष भेटले. मात्र संजय दिना पाटील यांची सध्याची परिस्थिती पाहता त्यांचा जो राग अनावर झालेला आहे तो त्यांनी पत्रकारांना शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिली. त्याबद्दल मी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने खासदार संजय दिना पाटील यांचा आम्ही निषेध व्यक्त करतो. खरं तर लोकशाही आहे, लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून पत्रकारांकडे पाहिलं जातं. या महाराष्ट्रातील पत्रकारांनी आपल्या लिखाणातून इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, सोशल मीडिया असेल, या माध्यमातून रात्रीचं खेळ चालले. सध्या राजकीय नेत्यांचा गेल्या 4 वर्षांपासून रात्रीच खेळ चालतो आणि हे समाजापुढे मांडण्याचं काम पत्रकार करत असतात. मात्र ज्यांना गद्दार अशी उपमा सध्या संपूर्ण महाराष्ट्रातून नव्हे तर हिंदुस्थानातून मिळते, अशा गद्दार खासदारांनी पत्रकारांना जीवे मारण्याची धमकी देणे हे कितपत योग्य वाटतं? ही महाराष्ट्रातील चळवळ, हा महाराष्ट्र सुसंस्कृत महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रातील या मागील पत्रकारांचा इतिहास बघितला तर या पत्रकारांनी या राज्य सरकारला, केंद्र सरकारला वेळोवेळी ज्या समाजाच्या दृष्टीने महत्त्वाच्या बातम्या असतील, महत्त्वाचे विषय असेल ते मांडण्याचं काम केलेलं आहे. संजय दिना पाटील हे नुकतेच 6 खासदार हे शिंदे गटात प्रवेश केला आणि या बाबतीमध्ये खरं तर संजय दिना पाटील यांची अवस्था बेफान झालेली आहे. संजय दिना पाटील यांचा राग हा उबाटा गटातील काही लोकांवर असेल, मात्र त्याचा अनावरण त्यांनी पत्रकारांवर करणं अत्यंत चुकीचं आहे. पत्रकार प्रश्न विचारू शकतात, पत्रकाराला बातमी विचारण्याचा अधिकार आहे. पत्रकाराला मिळालेल्या बातमीचा स्रोत कुठून प्राप्त झाला हे विचारण्याचा कोणालाही अधिकार नाही. मी माझ्या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने शिंदे या राज्याचे सध्या शिंदे गटाचे उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथजी शिंदे यांना मी विनंती करत, आपले जे बेताल खासदार जे पत्रकारांवर आरोप करतात, जीवे मारण्याची धमकी देतात, तर आम्हाला देखील रस्त्यावर उतरता येतं. आम्ही देखील मरेल आईचं दूध पिलेलं नाही. जशाच तसं उत्तर देण्याची तयारी आहे. तुम्ही जर घरात घुसून मारणार अशी भाषा करत असाल तर आम्ही देखील तुमच्या घरात घुसून तुम्हाला मारू शकतो. कारण पत्रकार संजय राऊत हे जेवढे डॅशिंग पद्धतीने बोलतात आणि ज्या पद्धतीने पत्रकारांकडे देखील संयम आहे, शांतता आहे आणि दोन्ही बाजू दाखवत असतात, एक बाजू दाखवत असतात तर ठीक आहे, दोन्ही बाजू समाजापुढे मांडत आहेत. मात्र सध्या ज्या 6 खासदारांची परिस्थिती बेताल वक्तव्य करण्यामध्ये आहे, जे त्या खासदारांना बोलत असेल त्यांनी त्यांच्यावर थेट हल्ला करावा. मात्र पत्रकारांवर असा हल्ला करणे चुकीचं आहे आणि अशी भाषा ही संजय दिना पाटील यांना शोभत नाही. ते खासदार आहे हे ते स्वतःला विसरलेत असं ते सांगतायत. तुम्हाला जनतेने निवडून दिलेलं आहे, तुम्हाला निवडून देण्यामध्ये देखील पत्रकारांचा वाटा राहिलेला आहे आणि अशी शब्द, अशी भाषा महाराष्ट्रामध्ये बोलणं हे उचित नाही. हे महाराष्ट्र आहे, हे बिहार नाही. या ठिकाणी अशी भाषा वापरणं योग्य नाही. काल 2 दिवसापूर्वी संगमनेर विधानसभा मतदारसंघात देखील एक आमच्या पत्रकाराने वाळूच्या संदर्भात काही अवैध वाळू वाहतुकीची तस्करी होते याबाबत देखील काही बातम्या प्रसिद्ध केल्या. त्या राजदेव चौधरी नावाचे आमचे पत्रकार मित्र आहेत, त्यांना देखील एका वाळू तस्कराने घरात जाऊन जीवे मारण्याची पिस्तूल लावून धमकी दिली. या राज्यात नेमकी महायुतीचं सरकार करतंय काय? नेमकी किती पत्रकारांचा बळी घेतल्यानंतर तुम्हाला स्वस्त झोप येईल ही म्हणण्याची वेळ आलेली आहे. या महाराष्ट्रातील पत्रकारांनी महाराष्ट्र घडवण्यासाठी मोठं योगदान दिलेलं आहे. पत्रकार हा मानधनावर काम करत असतो. तो ज्यावेळेस तुमच्या 100 बातम्या चांगल्या प्रसिद्ध केल्या जातात, सोशल मीडिया असो, इलेक्ट्रॉनिक मीडिया असो, त्यावेळेस तुम्ही त्या पत्रकाराचं गुणगान गातात. मात्र एक बातमी तुमच्या विरोधात आल्यानंतर मात्र तुमचा राग अनावर होतो. त्यावेळेस तुम्हाला तुमच्यातला राक्षसी वृत्ती जागृत होते. या राक्षसी वृत्तीला आपण रात्रीचं खेळ चाले. खरं तर तुम्ही रात्रीचा खेळ तुमचा जनतेसमोर मांडण्याचं काम पत्रकारांनी केलेलं आहे आणि म्हणून तुम्ही दुसऱ्या पक्षात उड्या मारणाऱ्या खासदारांनी पत्रकारांना शिकवू नये. तुम्ही कशासाठी गेले हे देखील आम्हाला सांगायची वेळ आणू नका. 50 खोके एकदम ओके हे जे फुकट म्हणत नाही, त्यामुळे तुम्ही देखील नुसतं सांगतात का मतदारसंघात निधी प्राप्त होत नाही,
त्यामुळे आम्ही या आम्ही दुसऱ्या पक्षात सत्ताधारी पक्षात प्रवेश करतो. खरं तर 6 खासदारांना जो निधी दिलेला आहे तो निधी त्यांनी किती खर्च केला हे जर आकडेवारी जर बघितली तर ते दिसून येतंय. म्हणून मी पुनश्च एकदा या राज्यातील राजकीय नेत्यांना सांगू इच्छितो का आम्ही पत्रकार आहोत, आम्ही शांतप्रिय आहोत, आम्ही लिखाणातून आमच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न मांडत असतो. जर कुणाचा राग अनावर होत असेल तर त्यांनी त्याच्या कार्यकर्त्यांवर राग काढावा, त्यांनी त्याच्या पत्नीवर राग काढावा, पण आमच्यावर राग काढायचं काम नाही. आणि जर संजय दिना पाटील यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी पत्रकारांच्या केसालाही धक्का लावावा. मग संजय दिना पाटील तुम्हाला देखील आम्ही काय आहोत हे दाखवून देऊ शकतो. कारण एकच आमचा पत्रकार मित्र संजय राऊत हा तुम्हा सर्वांना भारी आहे, जो तोंडावर तुमची लायकी काढू शकतो, जो तोंडावर सांगू शकतो गद्दार. त्यामुळे पत्रकारांचा अंत पाहूनही आम्ही संयमाने राहणार आहोत. आणि तुम्हाला जर तुमच्या उभाटा गटाविषयी, कोणत्या राजकीय नेत्याविषयी, कोणत्या पत्रकाराविषयी जर राग असेल तर ते बोलण्याचं एक वेगळं व्यासपीठ असतं. असं समाज माध्यमांसमोर येऊन आईवर बहिणीवर शिवीगाळ करणे हे संजय दिना पाटील सारख्या खासदाराला शोभत नाही. संजय दिना पाटील तुमचा राग हा तुमच्या पशी असू द्या. तुम्ही कोणालाही सांगत होता माझ्याकडे आल्यानंतर मी असं करीन, तुमच्याकडे यायला वेळ नाही. आम्हाला पत्रकारांकडे लोक येतात. या देशातील न्यायाधीशांवर देखील अन्याय झाल्यानंतर ते न्यायाधीश देखील पत्रकारांकडे येतात. कारण या हिंदुस्थानातील पत्रकारितेवर जनतेचा विश्वास आहे. तुमच्यासारख्या 50 खोके एकदम ओके खासदारांचा नसेल. कारण तुम्ही काही लाईकवाईज साबण लावून स्वच्छ असे खासदार नाहीत. त्यामुळे तुम्ही देखील अशा धमक्या द्यायचं काम नाही. तुमच्या धमक्यांना आम्ही भीक घालत नाही. जर तुम्ही पत्रकारांची माफी मागितली नाही तर राज्यभरातील महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ असेल, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ असेल, राज्यातील सर्व पत्रकार रस्त्यावर उतरतील आणि संजय दिना पाटील तुम्हाला जाब विचारतील. त्यामुळे आपण जे वर्तन केलं या वर्तनाचा तुम्ही माध्यमांसमोर येऊन माफी मागावी हीच आमची राज्य पत्रकार संघाची मागणी राहील. जर आमच्या पत्रकारांच्या बद्दल पुनश्च असं बोलण्याचा प्रयत्न केल्यास जशाच तसं उत्तर देण्यास आम्ही राज्य पत्रकार संघातील सर्व पदाधिकारी सक्षम आहोत.